नमस्कार. स्मिताज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण नारळी पौर्णिमेनिमित्त ओल्या नारळाचे लाडू बनवणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता कृतीकडे वळूया. सगळ्यात आधी मी ओल्या नारळाचा काळा भाग काढून टाकला आहे आणि आता याचे बारीक बारीक काप करून घेते. सगळे काप तयार करून झाले आहेत. आता मी हे मिक्सरमध्ये टाकून घेते. आणि आता हे वाटून घेते. आता हे वाटून झाले आहे. आता हे मिश्रण मी एका कढईमध्ये घेते. 1.5 वाटी नारळाचा चव भरला आहे आणि आता मी तो एका कढईमध्ये काढून घेते आहे. आता यामध्ये मी अर्धी वाटी दुधावरची साय घेतली आहे. तुम्ही याऐवजी दूधही घेऊ शकता. आणि आता गॅस चालू करून घेते. आता मी हे व्यवस्थित एकत्र करून घेते. मी गाईच्या दुधाची साय घेतली आहे, त्यामुळे ती थोडी पिवळसर रंगाची आहे. आणि अगदी लो फ्लेमवर आपल्याला हे परतून घ्यायचे आहे. 2-3 मिनिट व्यवस्थित परतून झाल्यानंतर मी यामध्ये पाऊण वाटी साखर टाकते आहे. तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही 1 वाटी देखील टाकू शकता. आणि आता ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. आणि स्लो फ्लेमवरच हे परतवून घ्यायचे आहे. मिश्रण छान एकजीव झालेलं आहे. साखर पूर्णपणे विरघळलेली आहे. हे थोडेसे घट्ट होईपर्यंत आता आपल्याला परतत राहायचे आहे. मिश्रण आता छान घट्ट झाले आहे आणि तुम्हाला दिसत असेल त्याला चकाकी देखील आलेली आहे. कढईच्या कडेला तुम्हाला थोडी शाईन दिसत असेल. यामध्ये मी आता 4-5 विलायची कुटून घेतलेले आहेत, ते टाकून घेते. आणि आता थोडेसे तूप टाकून व्यवस्थित परतून घेते. आता मी गॅस बंद करून घेते आणि मिश्रण थंड होऊ देते. मग आपण लाडू करायला घेऊया. आपले मिश्रण आता पूर्णपणे थंड झालेले आहेत. आता आपण याचे लाडू वळून घेऊयात.
अशा प्रकारे आपले लाडू छान तयार झाले आहेत. असेच मी अजून करून घेते. आपले लाडू आता असे तयार झाले आहेत. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यावर बदाम, काजू किंवा मनुका याने डेकोरेशन करू शकता. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण त्यामुळेच तुम्हाला मी अपलोड केलेल्या नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहणार आहेत. तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपी सोबत.